Hello students, in the last period we read the story The Little Bubble Tree. मी तुम्हाला मागच्या पिरियडला द लिटल बबल ट्री ही गोष्ट वाचायला सांगितली होती. आज आपण या गोष्टीचा अर्थ बघणार आहोत. बघा, द लिटल बबल ट्री ही एक अशी गोष्ट आहे की ती असं दर्शवते की आपल्याला जे आहे, आपल्याकडं जे आहे त्याच्यात आपण समाधानी नसतो आणि आपल्याला नेहमीच असं वाटत असतं की आपल्याला अजून काहीतरी हवं, वेगळं काहीतरी हवं. बघा, समोरच्याकडं बघून आपल्याला नेहमीच असं वाटतं की समोरचा किती आनंदात आहे आणि आपल्याच वाट्याला असं का, असं नेहमी वाटत असतं. पण आपल्या वाट्याला जे आहे ते आपल्यासाठी खूप आहे असं आपल्याला नंतर कळतं. म्हणजे आपल्याकडं जे आहे त्याच्यात आपण समाधानी असलं पाहिजे. कदाचित देवाची तशी इच्छा असते म्हणून आपण ते मानलं पाहिजे हे सुचवणारी ही गोष्ट आहे. आपण काय कराल, लिसन अँड रीड अलाउड. तुम्ही ऐकली ही गोष्ट आणि वाचली पण आहे. नाऊ लेट अस डिस्कस द मिनिंग ऑफ दिस स्टोरी. या गोष्टीचं आपण आता एक एक वाक्य वाचून त्याचा अर्थ बघणार आहोत. बघा, इन अ ग्रोव ऑफ मँगो ट्रीज. तुमच्याकडं पुस्तक असू द्या सर्वांकडं. इन अ ग्रोव ऑफ मँगो ट्रीज. ग्रोव म्हणजे आपण ज्याला म्हणू आंब्याची बाग किंवा वनराई आपण ज्याला म्हणतो, आंब्याची राई. आणि एक आंब्याची अशी राई होती, आंब्याचा बाग होता. देअर वेअर मँगो ट्रीज म्हणजे अनेक आंब्याची झाडं होती. देअर वॉज वन लिटल बाबुल ट्री. म्हणजे त्या आंब्याच्या बागेमध्ये मात्र एक झाड होतं, ते होतं बाबूळचं होतं. आणि कसं होतं, लिटल. लिटल म्हणजे लहानसं होतं, खूप काही मोठं नव्हतं. द लिटल ट्री वॉज प्रेटी. हे जे झाड होतं हे कसं होतं, प्रेटी. प्रेटी मीन्स ब्युटिफुल, लवली, सुंदर. हे जे लहानसं झाड होतं बाबळाचं ते सुंदर होतं. बट इट वॉज नॉट हॅप्पी. पण त्याचा प्रॉब्लेम असा होता, द बाबुल ट्री वॉज नॉट हॅप्पी. हॅप्पी म्हणजे आनंदी, नॉट हॅप्पी म्हणजे आनंदी नव्हतं. इट वॉज सॅड. ते दुःखी होतं. वन डे इट सेड. ते एकदा म्हणालं, एके दिवशी असं झालं की ते स्वतःशीच म्हणालं, आय डू विश आय हॅड बिग लिव्स. काय म्हणाला ते बाबळाचं झाड, आय डू विश. बघा, आय डू विश या वाक्याकडे लक्ष द्या की माझी अशी इच्छा आहे. विश म्हणजे इच्छा असणे. मला असं वाटतं, मला असं पाहिजे. काय पाहिजे, आय हॅड बिग लिव्स. आय हॅड बिग लिव्स की माझी जी पानं आहेत ती मोठी असावी. ऑल ऑफ अस हॅव सीन बाबुल ट्री. बाबूळचं झाड आपण सर्वांनी बघितलेलं आहे. कसं असतं, इट हॅज टायनी लिव्स. बारीक बारीक पानं असतात. अँड मोर ओव्हर अजून काय असतं, इट हॅज शार्प थॉर्न्स. THORN. थॉर्न म्हणजे काटा. काटे असतात बाबळाच्या झाडाला. पानं पण अगदी बारीक असतात आणि काटे असतात. द बाबुल ट्री वॉज नॉट हॅपी. द बाबुल ट्री वॉज नॉट सॅटिस्फाईड विथ हिज टायनी लिव्स अँड द थॉर्न्स. ते लहान लहान पानं, ती काटे यांच्याने तो समाधानी नव्हता. अँड सो इट वॉज सॅड. आणि म्हणून तो दुःखी होता. ऑल द अदर ट्रीज हॅव बिग लिव्स. बघा, तो काय म्हणतो स्वतःशी, ऑल द अदर ट्रीज. बघा, आजूबाजूला त्याच्या तर आंब्याची झाडं आहेत. अँड वी नो द मँगो ट्री हॅज बिग लिव्स. आंब्याची पानं जी असतात ती मोठी असतात. आजूबाजूच्या इतर झाडांना पण मोठी पानं असतील. आणि म्हणत होता की आजूबाजूच्या जी झाडं आहेत, जी दुसरी झाडं आहेत त्यांची मोठी मोठी पानं असतात आणि मला जेवढी लहान का. माय थॉर्न्स आर शार्प अँड स्टीप. अजून पानं लहान तर लहान, मला अजून काटे पण आहेत. आणि ते कसे आहेत, अजून शार्प आहेत, टोकदार आहेत. अँड स्टीप, सरळ आहेत, टोकदार आहेत, कुणाला पण बोचतात सरळ. चिल्ड्रेन डू नॉट लाईक मी. त्याचं दुःख असं होतं, बिकॉज ऑफ द थॉर्न्स चिल्ड्रेन डू नॉट लाईक मी. की मला काटे असल्यामुळे लहान मुलांना मी आवडत नाही. मुलं चढतील का बावळाच्या झाडावर? नक्कीच चढणार नाही, कारण त्याला काटे असतात. बावळाच्या झाडापासून आपण पण लांब राहतो. म्हणून त्याला असं वाटत होतं की मला पण मोठी मोठी पानं असावीत असं त्याला वाटतं. अशी त्याने स्वतःशीच इच्छा व्यक्त केली. नेक्स्ट डे, दुसऱ्या दिवशी, वेन द लिटल ट्री ओक अप. पुढचा पॅराग्राफ बघा. नेक्स्ट डे वेन द लिटल ट्री ओक अप. ओकअप वेकअपचा भूतकाळ. वेकअप म्हणजे उठणे. ओकअप उठला, जागी झाला. दुसऱ्या दिवशी
जेव्हा या बाबुल ट्रीला जाग आली, उठला, इट हॅड बिग लिव्स. बघा त्याची इच्छा पूर्ण झालेली होती. त्याने इच्छा व्यक्त केली की मला मोठी पानं असावीत. रात्रीतून त्या झाडाची पानं बदलली होती. समवॉट हॅज हॅपन, काहीतरी घडलं होतं. देवाने त्याची इच्छा ऐकली होती आणि आत्ता त्याच्याकडे काय होते, मोठी पानं होती त्या झाडात. इट हॅड बिग लिव्स. इट वॉज जस्ट लाईक द मँगो ट्रीज. आता कसं दिसत होतं, अगदी मँगो ट्रीसारखं दिसत होतं. बघा इट वॉज लिटल, लहान आहे पण आता पानं मोठी मोठी आली आहेत त्याला आणि आंब्याच्या झाडासारखं ते दिसत आहे. नाव आय एम हॅपी इट सेड. त्याला आनंद झाला, वा वा माझी इच्छा लगेच पूर्ण झाली. नाव आय एम हॅपी, की आता मला आनंद झालेला आहे, मी आता आनंदी आहे. बट अ गोट केम अलॉंग. पण काय घडलं लगेच, अ गोट केम अलॉंग. गोट म्हणजे शेळी, बकरी. एक बकरी आली अँड एट अप ऑल द बिग लिव्स. त्याची उंची आधीच कमी आहे आणि त्याच्यामुळे त्याची सर्व पानं जी होती ती मोठी मोठी पानं खाऊन गेली. आपल्याला माहिती आहे बाभळाची पानं बकऱ्या खातात, पण कुठपर्यंत खातात, अगदी खालची असतील तर. काटे टोचायला लागले तर खात नाहीत, त्याला काटे असतात म्हणून जनरली त्याच्या जवळ पण जात नाहीत. पण आता काटे होते का, नाही, फक्त मोठी मोठी पानं होती म्हणून ती शेळी आली आणि सर्व पानं खाऊन गेली. चित्रात दिसत आहे तुम्हाला. ओ डिअर सेड द बाबुल ट्री. स्वतःशीच, अरे बापरे काय झालं, सेड द बाबुल ट्री. आय विश आय हॅड गोल्ड लिव्स. परत त्याला वाटलं की मला आता मोठी पानं नकोत, अशी पानं नकोत. कशी पाहिजे आता, गोल्ड लिव्स, सोन्याची पानं पाहिजेत मला आता, सोनेरी पानं पाहिजेत. गोट्स डू नॉट ईट गोल्ड लिव्स. कारण शेळ्या बकऱ्या हे गोल्ड लिव्स खात नाहीत म्हणून गोट्स डू नॉट ईट, खात नाहीत. सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे बघा. डू नॉट ईट, खात नाहीत. गोल्ड लिव्स, गोल्ड लिव्स खात नाहीत म्हणून मला आता सोन्याची पानं दे. नेक्स्ट बघा, परत दुसरी इच्छा व्यक्त केली. नेक्स्ट डे, दुसऱ्याच दिवशी काय घडलं. वेन द लिटल ट्री ओकअप. जेव्हा परत ते झाड जागी झालं दुसऱ्या दिवशी, रात्र संपली, उजाडलं. इट हॅड गोल्ड लिव्स. त्याला आता सोनेरी पानं होती. बघा चित्रात दिसत आहे तुम्हाला. आता त्याला सोन्याची पानं लागली. त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. हाऊ हॅपी आय एम इट सेड. आता आनंद झाला त्याला आणि मला की मला किती आनंद झाला आहे, मी किती आनंदी आहे. आता उद्गारवाचक वाक्य आहे बघा, एक्सक्लामेटरी सेंटेन्स आहे. त्याचा आनंद मात्र फार काळ टिकला नाही. बट अ थीप केम अलॉंग. एक चोर आला. थीप म्हणजे चोर, THIEP, थीप म्हणजे चोर. केम अलॉंग अँड स्टोल, STOLE, स्टोल, स्टोल चोरले. स्टील, STEAL, स्टील म्हणजे चोरणे. स्टीलचा भूतकाळ आहे चोरला. ऑल द गोल्ड लिव्स. आता सोनं हे झाडाला लागलेलं कोण सोडेल, चोराने ते चोरून नेलं. झाडावरची सर्व पानं चोराने तोडून नेली, सोनं होतं. ओ डिअर सेड द बाबुल ट्री. परत याला दुःख झालं की अरे बा, आय विश आय हॅड ग्लास लिव्स. मग याला आता परत वाटलं की नको, गोल्ड लिव्स पण नको, ते पण चोर चोरून घेऊन जातात. मला आता काय पाहिजे, ग्लास लिव्स. ग्लास म्हणजे काच, मला आता काचेची पानं पाहिजे. थीव्ज डू नॉट स्टील गोल्ड लिव्स. बघा इथे ते शब्द आलेले आहेत. थीप आला आहे वरती, त्याचं अनेक वचन आहे थीव्ज. वरती स्टोल आला आहे, भूतकाळी रूप आहे. स्टील आला आहे बघा, STEAL, स्टील. थीव्ज डू नॉट स्टील गोल्ड लिव्स. कारण काय की चोर सोन्याची पानं चोरतात. सॉरी, थीव्ज डू नॉट स्टील ग्लास लिव्स. पण ग्लास लिव्स, काचेची पानं कशाला चोरून नेतील, ते चोरून नेत नाही. म्हणून तू मला काय करा, मला ग्लास लिव्स दे. पुढे काय घडतं बघा. नेक्स्ट डे, पुढच्या दिवशी काय घडलं. वेन द लिटल ट्री ओकअप. जेव्हा ते उठलं, इट हॅड ग्लास लिव्स. ती पण इच्छा पूर्ण झाली होती. त्याला काय बघा आता दिसत आहेत, ग्लास लिव्स आले होते, काचेची पानं होती सर्व. इट वॉज शायनिंग, चमकत होतं. हाऊ हॅपी आय एम. मला मी किती आनंदी आहे आता. सी माय लिव्ज शाईन इन द सन. की बघा, माय लिव्ज शाईन, शाईन म्हणजे चमकणे. सूर्यप्रकाशात माझे ते पानं काचेची आहेत, चमकत आहेत. परत त्याचा आनंद थोडाच वेळ टिकला. बट अ स्ट्रॉंग विंड स्प्रँग अप. पण लगेच एक जोराचा वारा व्हायला लागला. स्प्रँग अप म्हणजे निर्माण झाला, वादळ उठलं, वारा व्हायला लागला. सेड द विंड.
वाऱ्याचा आवाज यायला लागला असा म्हणजे जोराचा वारा सुटलेला होता, जोराचा वारा घोंगावत होता. अँड इट ब्रोक ऑल द ग्लास लिव्स. वारा आल्यामुळे काय झालं? द विंड शेक द लिव्स. द विंड शुक द लिव्स ऑफ द ट्री. त्या वाऱ्याने ती सर्व पानं हलवली, झाड हलवलं आणि ती पानं एकमेकाला लागलीत, ठोकली गेलीत. अँड इट ब्रोक ऑल द ग्लास लिव्स. सर्व ती पानं तुटलीत. ब्रोक म्हणजे तुटली, फुटली. सर्व काच आहे ना, लगेच फुटला. सर्व पानं फुटून खाली पडली. ओ डिअर. परत दुःख झालं. सेड द बाबुल ट्री. बाबुल ट्री असं म्हणलं की अरे हे पण काही योग्य नाही. आय विश आय हॅड माय थॉर्न्स अँड स्मॉल लिव्ज अगेन. आता त्याला कळलं की नाही, जे देवाने दिलेलं आहे तेच आपल्यासाठी योग्य आहे. आपण हे मागू ते मागू, देवाने खूप विचार करून आपल्याला प्रत्येकाला बनवलेलं आहे. तो म्हणतो की नाही, माझे लहान लहान पानं, माझी काटेच चांगले आहेत. का? गोड्स डू नॉट ईट देम ऑल अप. काटे असल्यामुळे माझ्या पानं खायला बकऱ्या येत नाही. थीव्स डू नॉट स्टील देम. त्यांना चोर तरी कशाला चोरून नेतील. द विंड विल डू देम नो हार्म. कितीही वारा वाहू द्या, मला काही फरक पडणार नाही. ती पानं जशी आहेत तशीच राहतील. देन द ट्री वेंट टू स्लीप. आता असं समजून त्याला आता कळलं होतं की नाही, आपण जसे आहोत तसेच खूप योग्य आहेत. एकदम सुटेबल गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत, योग्य गोष्टी आपल्याला मिळाल्या आहेत, असं म्हणून तो आता झोपी गेला. द नेक्स्ट डे. दुसऱ्या दिवशी वेन इट वोकअप. जेव्हा ते उठलं, इट हॅड ऑल इट्स थॉर्न्स अँड स्मॉल ग्रीन लिव्ज अगेन. परत एकदा त्याला काटे आले होते, परत लहान लहान पानं आता आलेली होती आपली नेहमीप्रमाणे. ओ आय नेव्हर वॉज सो हॅपी. आता बघा, आय नेव्हर वॉज सो हॅपी. नेव्हर म्हणजे कधीही नाही. मी एवढा आनंदी कधीही नव्हतो. मीन्स नाऊ आय एम द हॅपीएस्ट. आता मी सर्वात आनंदी आहे. आधी आनंदी होता का? हेच होतं त्याच्याकडं. तेच काटे होती, तीच लहान पानं होती. पण त्यावेळेस मात्र त्याला काही नसण्याचं दुःख होतं. आपल्याकडे हे आहे पण आपल्याला इतर काही नाही म्हणून दुःख होतं. पण आता त्याला कळलं ते का नाही आणि त्याचे दुष्परिणाम पण कळले. आणि आता त्याला कळलं की माझ्याजवळ जे आहे ते खूप चांगलं आहे, खूप उत्कृष्ट आहे. आणि याची जाण झाल्यानंतर त्याला आता कळलं की नाही, आपण खरोखरच आनंदी आहोत. सेड द लिटल बाबुल ट्री. ते म्हटलं, स्वतःशीच म्हटलं की आता मी खूप आनंदी आहे. म्हणून जे आहे आपल्याकडं त्याच्यात आनंदी राहायला पाहिजे. त्याचा आनंद आपल्याला साजरा करता आला पाहिजे. उगाच जी गोष्ट आपल्याकडे नाही त्याच्यासाठी दुःख करायचं नाही. कदाचित ती आपल्यासाठी वाईट असेल म्हणून ती आपल्याकडं नाही असं आपण समजावं आणि जे आहे त्याच्यात आनंदी राहायचं. शब्द आहेत, ते शब्द मी तुम्हाला अर्थ सांगितलेलेच आहेत का. मागच्या पिरियडला तुम्ही नवीन शब्द लिहिले आहेत. आता जर त्यांचा अर्थ कळला असेल तर त्यांच्यासमोर तुम्ही अर्थ लिहून घ्यायचा आहे. सेकंड ॲक्टिव्हिटी बघा. सेकंड ॲक्टिव्हिटी रीड अँड रिमेंबर आहे. वाचा आणि लक्षात ठेवा. त्याच्यात वन लीफ मेनी लिव्स, वन शेल्फ मेनी शेल्फ म्हणजे हे काय दिलेलं आहे आपल्याला? सिंग्युलर आणि प्लुरल दिलं आहे. एक वचन आणि अनेक वचन दिलेलं आहे. हा जो चार्ट आहे हा लिहायचा आहे आणि याच्यात अजून काही उदाहरणं आपल्याला ॲड करता येतात का ते बघायचं आहे. मी वाचतो ती सर्व. वन लीफ मेनी लिव्स, वन शेल्फ मेनी शेल्फ्स, वन नाईफ मेनी नाईव्स, वन थिप मेनी थीव्स, वन उल्फ मेनी उल्व्स, वन लाईफ मेनी लाईव्स. तुम्हाला असं लक्षात येईल की आपण जनरली प्लुरल करताना एस किंवा ई एस लावतो. फॉर एक्झाम्पल डॉल आहे, आपण त्याचं प्लुरल म्हणतो डॉल्स. एक वचन डॉल आहे, अनेक वचन डॉल्स लिहितो. टेबल टेबल्स लिहितो. मँगो एक अनेक असतील तर मँगोज ई एस लावतो. पण इथे मात्र वेगळंच आहे बघा, स्पेलिंग बदललं आहे. लिप्सचं लिव्ज झालं आहे, शेल्फचं सेल्फ झालं आहे. हे स्पेलिंग्स नीट लक्षात घ्या, आपल्या वहीमध्ये लिहा आणि पाठ करा. आज आपण इथे थांबू. थँक्यू.